उद्धव ठाकरेंनी भाजपवर टीका करत युती तोडण्याची घोषणा केल्यानंतर भाजपनं सोशल मीडियावरून शिवसेनेवर जोरदार हल्लाबोल सुरू केलाय। मुंबई महापालिकेचा कारभार आणि हिंदुत्वाबाबत शिवसेनेची भूमिका यावरून भाजपनं सेनेला लक्ष्य केलंय। मुंबईतील खड्डे, तुंबलेले नाले, पाणी टंचाई, वाहतुकीची कोंडी, झोपड्या, टॅप खरेदीत घोटाळा अशी एक ना अनेक छायाचित्र दाखवत भाजपनं याला जबाबदार कोण असा प्रचार सोशल मीडियातून सुरू केला। पारदर्शकतेचा मुद्दा पुढे करत युतीची बोलणी सुरू करणारी भाजप शिवसेनेला याच मुद्द्यांवर घेरणार हे स्पष्ट होतं। युती तुटल्याची घोषणा उद्धव ठाकरेंनी करताच भाजपनं सोशल मीडियातून आपल्या मित्रपक्षावर लागलीच हल्लाबोल सुरू केला। त्यात गुंडगिरी आणि भ्रष्टाचार यावरूनही सेनेची टिंगल उडवण्यात आली आहे। अर्थात जाहीर टीकेचा दारुगोळा भाजप नेत्यांनी शनिवारी मुंबईत होणाऱ्या मेळाव्यासाठी राखून ठेवला असला तरी शिवसेनेवर नेहमीच तुटून पडणाऱ्या सोमय्यांनी मुंबई महापालिकेच्या कारभारावर काळी पत्रिका काढण्याची घोषणा करून टाकली। मुंबई महापालिकेत आम्हाला पारदर्शकता हवी आहे, खड्डे मुक्त, भ्रष्टाचार मुक्त मुंबईची आम्ही मागणी केली आणि त्यामुळे जर कोणी खूप एवढे दुःखी आणि व्यथित होत असेल तर मी काही करू शकत नाही। देवेंद्र फडणवीसच्या नेतृत्वाखाली मुंबई महापालिकेत आम्ही पारदर्शकता आणणार, खड्डे मुक्त, भ्रष्टाचार मुक्त मुंबई महापालिका बनवणार। भावनिक मुद्द्यांवर शिवसेनेशी लढण्यापेक्षा विकासाच्या मुद्द्यावर शिवसेनेची कोंडी करण्याची भाजपची भूमिका आहे। 20 वर्ष शिवसेनेबरोबर सत्तेत घालवल्यानंतर भाजप नेत्यांनी आता वाल्या कोळ्याच्या कुटुंबियांसारखी भूमिका घेतल्यानं शिवसैनिकही संतप्त झाले। त्यांनी प्रत्येकाच्या खात्यात 15 लाख रुपयांची रक्कम जमा होणार या पंतप्रधान मोदींच्या आश्वासनाची आठवण करून देत भाजपच्या टीकेचा प्रतिकार करण्याची तयारी सुरू केली आहे। तुर्तास भाजप शिवसेनेचा संघर्ष सोशल मीडियावर सुरू झालाय। भाजपच्या या आक्रमक हल्ल्याला शिवसेना कसं तोंड देणार हे पाहणंही रंजक ठरेल। सोशल मीडियानंतर आता जाहीर सभांमधून नेते एकमेकांवर आग ओकतील। तसं झालं तर मुंबईत शिवसेनेचे सैनिक आणि भाजपचे मावळे यांची लढाई मुद्द्यांवरून गुद्द्यांवर यायला वेळ लागणार नाही। ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया, मुंबई। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।